नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 4 कोण व कोणांच्या जोड्या या प्रकरणाच्या अभ्यासाला आजपासून सुरुवात करणार आहोत. चला तर मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता इथे तुम्हाला इथे कोण दाखवला आहे बघा, कोण ABC, आणि त्यांनी त्यावर आधारित काही प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे शेजारील कोणाचे नाव, कोणाचे शिरोबिंदूचे नाव, कोणाच्या भुजांची नावं आणि भुजांवर दाखवलेल्या बिंदूंची नावं त्यांनी विचारलेली आहेत. आपण इथे ती लिहिलेली आहेत. हे तुम्हाला आधीच्या इयत्तांमध्ये झालेलं आहे, त्यामुळे हे अगदी सोपं आहे, तुम्ही लगेच सांगू शकाल. आता इथे बघा, इथे हा एक कोन दाखवला आहे PQR. ह्या कोनाचा एक अंतर्भाग आहे हा, ज्यामध्ये काही बिंदू दाखवलेले आहेत, आणि हा जो बाह्य भाग आहे यामध्ये पण काही बिंदू दाखवलेले आहेत. तर आता हे काय आहे ते आपण समजून घेऊयात. आता इथे त्यांनी काय सांगितलं की या आकृतीमध्ये प्रतलातील कोनाच्या भुजांवरील बिंदूंव्यतिरिक्त असलेले बिंदू N, M, T यासारख्यांचा जो बिंदू समूह आहे त्या कोणाच्या कुठे आहे तो PQR या कोणाच्या अंतर्भागात आहे, म्हणून त्याला कोणाचा अंतर्भाग म्हणायचं. आणि या प्रतलातील जे बिंदू कोणाच्या भुजांवर नाहीत व कोणाच्या अंतर्भागात नाहीत, जसे की बिंदू G, D, S आणि E, हे काय आहेत, या कोण PQRच्या बाह्य भागात आहेत, म्हणून याला काय म्हणतात, कोणाचा बाह्य भाग असं म्हणतात. म्हणजे PQR हा एक कोण आहे एका प्रतलातील, त्याच्या या अंतर्भागामध्ये हे कोण हे बिंदू आहेत, आणि या प्रतलाच्या कोणाच्या या प्रतलातील या कोणाच्या या बाह्य भागामध्ये हे बिंदू आहेत, म्हणून हा कोणाचा अंतर्भाग, हा कोणाचा बाह्य भाग. आता संलग्न कोण म्हणजे काय? संलग्न कोणालाच लगतचे कोण असं म्हणतात. आता इथे कोण दिसतोय तुम्हाला BMD, आणि या M बिंदूतून एक किरण गेलेला आहे, त्याचं नाव आहे MQ, ज्याने ह्या BMD या कोणाला छेदलेलं आहे. आता या आकृतीमध्ये आपल्याला कोण दिसत आहेत, ते कोणकोणते आहेत? कोण BMQ आणि कोण QMD. या कोणांचा किरण MQ ही काय आहे, ही सामायिक भुजा आहे, आणि M हा काय आहे, सामायिक शिरोबिंदू आहे. या कोणाच्या अंतर्भागात एकही बिंदू सामायिक नाही, ते एकमेकांचे शेजारी आहेत. अशा कोणांना संलग्न कोण म्हणतात. संलग्न कोणांची एक भुजा सामायिक असून उरलेल्या दोन भुजा सामायिक भुजेच्या विरुद्ध बाजूला असतात, आणि त्यांचा शिरोबिंदू सामायिक असतो. संलग्न कोणांचे अंतर्भाग विभिन्न असतात. म्हणजे संलग्न कोणाची व्याख्या काय आहे की ज्या कोणाचे एक भुजा ही काय असते, सामायिक असते. म्हणजे ही MQ ही काय आहे, या कोणांची भुजा सामायिक आहे, आणि त्यांचा शिरोबिंदू काय असतो, सामायिक असतो, आणि उरलेल्या ज्या दोन भुजा असतात त्या काय असतात, विरुद्ध दिशेला असतात. म्हणजे ही MB भुजा वेगळ्या दिशेला आहे MQच्या, आणि ही MD MQच्या वेगळ्या दिशेला आहे, आणि त्यांचा अंतर्भाग काय असतो, विभिन्न असतो. म्हणजे कोण BMQ हा एक अंतर्भाग झाला, आणि कोण QMD हा एक दुसरा अंतर्भाग झाला. आता यांची जी आता हा जो कोण आहे BMD आणि हा BMQ, तर या कोणांची जी ही MB भुजा आहे ही कशी आहे, सामायिक आहे, पण ते काय आहेत, संलग्न कोण नाही आहेत, कारण त्यांचे अंतर्भाग हे काय आहेत, विभिन्न नाही आहेत, अंतर्भाग सारखाच आहे. म्हणजे ह्या PMQचाच हा BMDचाच हा BMQ काय आहे, एक भाग आहे. आता हे मला समजले, ज्या दोन कोणांचा शिरोबिंदू सामायिक असतो, एक भुजा सामायिक असते व त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात, त्या कोणांना संलग्न कोण म्हणतात. ही संलग्न कोणांची व्याख्या आहे. सराव संच 15.
त्यामधील हे पहिले उदाहरण.